तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आपली भरती आलेली आहे अत्यंत जवळ आणि त्यामुळे या सुपर क्लासमध्ये काही क्वेश्चन्स मी असे निवडलेले आहेत जे की आपल्याला येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करतात त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये मित्रांनो ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था स्थित झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदरे आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्र राज्यातील पैकी कोणकोणते आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। नावासेवा आणि मुंबई बंदर हे दोन्ही बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। रामप्पा मंदिर हे जागतिक वारसा स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। रामप्पा मंदिर हे जागतिक वारसा स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। तेलंगणा या राज्यामध्ये रामप्पा मंदिर स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलेले होते? स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। अलाहाबाद या ठिकाणी जे आहे स्वराज्य पक्षाचे सर्वात पहिले अधिवेशन भरलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे। बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। दिग्दर्शक हे जे वृत्तपत्र आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले होते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात असते? खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पुणे हे जे शहर आहे त्यांना जे आहे सांस्कृतिक महाराष्ट्राची एक राजधानी म्हटले जात असते। पुढचा प्रश्न, कमळ हे फळ जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ते सांगायचं आहे। कमळ हे फूल जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कमळ हे जे फूल आहे भारत या देशाचे एक राष्ट्रीय फूल बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी कोणत्या प्रांतामध्ये सतीबंदी केली होती ते सांगायचं आहे। लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये सतीबंदी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी जे आहे मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये सतीबंदी ही एक केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे। मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। भारतीय संसद यांच्याकडे मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतीय संसद यांच्याकडे मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। नारायण मेघाजी लोखंडे ही कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते ते सांगायचं आहे मित्रांनो। नारायण मेघाजी लोखंडे ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 4 योग्य राहील। या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखेचे जे आहे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे हे एक अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या ठिकाणच्या शाखेचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते? नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या ठिकाणच्या शाखेचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। मुंबई या ठिकाणच्या सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे होते। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते सांगायचं आहे। जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये एकशिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। जगामध्ये सर्वात जास्त जो एकशिंगी गेंडा आहे काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया।
प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे कोणता रोग होत असतो? प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिवताप हा जो रोग आहे मित्रांनो, प्लाझ्मोडियम परजीवी या जीवाणूमुळे होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केलेली होती? बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे आहे ते सांगायचं आहे. केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. भारताचा पंतप्रधान यांच्याकडे आहे केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतो ते सांगायचं आहे. केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे? ऑप्शन क्रमांक 4 भारतीय पंतप्रधान यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होण्यास पात्र असते ते सांगायचं आहे. कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होण्यास पात्र असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होण्यास पात्र ठरत असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये 4 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते सांगायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये 4 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे राज्यामध्ये 4 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था स्थित आहे. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जात असते? भारतातील कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बँगलोर या शहरामध्ये भारतामध्ये जे आहे सिलिकॉन व्हॅली नावाने या शहराला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. बफर राष्ट्र म्हणून जगातील कोणत्या देशाला ओळखले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. बफर राष्ट्र म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. नेपाळ हे जे देश आहे या देशाला बफर राष्ट्र म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. नेपाळ या देशाला कोणत्या 2 देशामधील बफर राष्ट्र म्हणून ओळखले जात असते? नेपाळ या देशाला खालीलपैकी कोणत्या 2 देशातील बफर राष्ट्र म्हणले जात असते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. या ठिकाणी भारत व चीन या 2 देशामधील नेपाळ या देशाला बफर राष्ट्र म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदार कोणाला कळवतो ते सांगायचं आहे. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे हे तहसीलदार कोणत्या व्यक्तींना कळवत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. तहसीलदार हा जो व्यक्ती आहे तलाठी यांना शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे कळवत असतो. पुढचा प्रश्न. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात मध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नागपूर या जिल्ह्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पेंच प्रकल्प या दुसऱ्या नावाने जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक हे लोकसभेत मांडता येत नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या व्यक्तीच्या शिफारशीशिवाय धनविधेयक हे लोकसभेमध्ये मांडता येत नसते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. राष्ट्रपती यांच्या शिफारशीशिवाय धनविधेयक लोकसभेमध्ये मांडता येत नसते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. मानवी शरीरातील रक्त एका दिवसामध्ये किती वेळेस चक्कर घालते ते सांगायचं आहे. मानवी शरीरातील रक्त हे एका दिवसामध्ये किती वेळेस चक्कर घालत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी शरीरातील जे रक्त आहे एका दिवसामध्ये 1000 वेळा पूर्ण शरीराला चक्कर घालत असते. पुढचा प्रश्न. कोणत्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नॉर्थ कोरिया या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. खालीलपैकी कोणत्या कंपनीचा मालक हा अनाथ मुलगा होता ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या एका कंपनीचा जो मालक आहे तो अनाथ मुलगा होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रोलेक्स जी घड्याळाची कंपनी आहे या कंपनीचा जो मालक होता तो एक अनाथ मुलगा होता. पुढचा प्रश्न पाहूया.
पाहूया. राजवाड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जात असते? राजवाड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता हे जे शहर आहे, शहराला राजवाड्यांचे शहर असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, आपल्यासमोर काय आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जे आहे, महाराष्ट्रातील नाशिक या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणती परिषद भरवण्याची मागणी करण्यात आलेली होती? भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणती परिषद भरवण्याची मागणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद भरवण्याची मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, गोलमेज परिषद भरवण्याची मागणी सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने किंवा कोणी केलेली होती ते सांगायचं आहे. गोलमेज परिषद सर्वप्रथम बोलवण्याची मागणी ही कोणत्या पक्षाने केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्वराज्य पक्ष या पक्षाने जे आहे, सर्वप्रथम गोलमेज परिषद बोलवण्याची मागणी केलेली होती. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी ही खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शिमला ही जी राजधानी आहे, हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेशाची या ठिकाणी हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धर्मशाळा हे जे शहर किंवा या ठिकाणी सिटी जे आहे, हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप हा खालीलपैकी कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1975 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये जगामध्ये सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न, गारगोटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे. गारगोटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दगडाचा जो आहे मित्रांनो, गारगोटी हा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीराचा किती टक्के भाग हा प्रोटीन पासून बनलेला असतो? मानवी शरीराचा एकूण किती टक्के भाग हा प्रोटीन पासून बनलेला असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 15% जो भाग आहे मानवी शरीराचा प्रोटीन पासून बनलेला असतो. पुढचा प्रश्न, स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कंगडी हे जे ठिकाण आहे, ठिकाणामध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुलची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, स्वामी श्रद्धानंद हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिष्य होते ते सांगायचं आहे. स्वामी श्रद्धानंद हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे शिष्य होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दयानंद सरस्वती यांचे स्वामी श्रद्धानंद एक शिष्य होते. पुढचा प्रश्न, गावाच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? गावच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्या रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर तुम्हाला येत असेल तर कॉमेंट करा, नक्कीच करा. ज्यांनाही येत नाही उत्तर, ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील. जर आपण उत्तर दिलेले असेल तर येत असेल उत्तर तर कॉमेंट करा, नक्कीच पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे? स्वामी श्रद्धानंद दयानंद सरस्वती यांचे कितवे शिष्य होते ते सांगायचं आहे मित्रांनो. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे कितव्या क्रमांकाचे शिष्य होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे जे आहे मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचे एक शिष्य व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात असे? संवाद कौमुदी हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे, बंगाली भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे? संवाद कौमुदी हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणाहून जे आहे संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया.
सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी कोणत्या वृत्तपत्राने अभियान चालू केलेले होते? सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे अभियान चालू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे सतीप्रथा या रूढीच्या समाप्तीसाठी अभियान हे एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गाजर, दूध, पालेभाज्या या सर्व घटकाचे कार्यशक्ती वाढवणे हे प्रमुख कार्य असते. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असतो ते सांगायचं आहे. कार्बन मोनॉक्साईड हा खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हवेच्या प्रदूषणास जे आहे कार्बन मोनॉक्साईड अतिशय अधिक कारणीभूत ठरलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून कळवायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून ऑलमध्ये सिलेक्ट जरूरच करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करताच तुमच्या मोबाईलवर लगेच मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.